गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा. आता आपण पाहूयात जो ट्रेझरर आहे, ट्रेझररने आपलं इंडेंट सबमिट केलं आहे. आता ते व्हेरिफिकेशनसाठी सुपरवायझरकडे जाईल, पोस्ट मास्तरांकडे किंवा जो कोणी ट्रेझरी सुपरवायझर असेल त्यांच्याकडे. आता आपण पोस्ट मास्टरच्या ID ने लॉग इन होतोय. यामध्ये आपण लॉग इन झाल्यानंतर पोस्ट मास्टरांची किंवा ट्रेझरी सुपरवायझरांची जी काही इन्व्हेंटरी आहे त्यामध्ये जायचं. इन्व्हेंटरीमध्ये पुन्हा इन्व्हेंटरी आणि त्या ठिकाणी ऑथराइज रेज इंडेंट बाय सुपरवायझर या ऑप्शनला आपण क्लिक करायचं. इथे आपण पाहू शकतो आपली जी रिक्वेस्ट आहे ती त्या ठिकाणी आलेली आहे. रिक्वेस्ट, ऑफिसचा ID आणि कोणत्या नंबरची रिक्वेस्ट आहे ते आपण बघू शकतो. आपण याला क्लिक केल्यानंतर या इंडेंटच्या ज्या काही डिटेल्स आहेत ते आपल्यासमोर डिस्प्ले होतील. या ठिकाणी एक नवीन फीचर्स त्यांनी दिलेलं आहे. आपण जी काही डिमांड केलेली आहे तर ती डिमांड मॉडिफाय करण्याचे राईट्स जे आहेत ते सुपरवायझरला किंवा त्या पोस्ट मास्तरांना आहेत. ते ती जी क्वांटिटी आहे ती वाढवूसुद्धा शकतात की 10 मध्ये आपलं होत नाही 15 मागवा. या ठिकाणी एक लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की ते कमीसुद्धा या ठिकाणी करू शकतात. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण जेवढी डिमांड होती तेवढीच आपण या ठिकाणी ठेवूया. त्यानंतर त्यांनी त्याला ऑथराईज करायचं आहे. त्यांनी त्याला ऑथराईज केल्यानंतर वरती एक मेसेज जनरेट होईल सक्सेसफुलीचा आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो आपली ही जी काही परचेस ऑर्डर किंवा हे जे इंडेंट आहे ते इंडेंट या ठिकाणी जनरेट झालेलं आहे. याची आपण प्रिंट काढायची. जे सुपरवायझर असतील ते सही करून हे जे आहे इंडेंट याला जी PSD असेल आपल्या नागपूर PSD त्याला ते सबमिट होऊन जाईल. अशा पद्धतीनं सुपरवायझरने हे जे इंडेंट आहे ते व्हेरीफाय केलेलं आहे. धन्यवाद.